हे तिकडून ओढून घेतो 2 मिनिट थांबा इथे उभं राहणार नाही उभं राहण्याचं नाही जनक या विश्वातील पहिले वैज्ञानिक शांतीचा महान संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध संपूर्ण जगामध्ये ज्यांचा सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून गौरव करण्यात आला असे या भारतभूमीचे थोर सुपुत्र भारतीय गटी शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना मी सर्वतून तीव्र अभिवादन करतो। संपूर्ण देशभर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारी तमाम भारतीयाची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक ममता सागर करुणा सागर आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या संपूर्ण देशभर वायुवेगाने चालले धम्मकारांनी या ठिकाणी वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावले साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे कायदेशीर सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब या सर्वांच्या विशाल अशा धम्मकार्यात मी या ठिकाणी वंदन करतो। आज आपले धम्ममित्र आदरणीय चंद्रसेन उत्तमराव काळखैर आणि आयुष्यमानी शोभना चंद्रसेन काळखैर यांची लाडकी सुकन्या डॉक्टर पूजा MBBS MBS मुक्काम पोस्ट पाटसांगवी तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद आणि हा शानदार विवाह दोघांचा उद्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या आशीर्वादानं रोशन पाम वाटर रिसॉर्ट रोशन पेट्रोल समोर कल्याण मुरबाड रोड कल्याण या ठिकाणी हा पार पाडणार आहे। उद्याचे जे उपासक आहेत भावेवर डॉक्टर निखिल MBBS आयुष्यमान विशाखा व आयुष्यमान माधव राजाराम डोरले यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत। बाबुळ वन गरवा मैदान नागपूर त्यांचं विभाग आहे, त्यांचं गाव आहे। तर असा हा शानदार जोडीचा विवाह आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्या पार पाडणार आहे। आणि आज या ठिकाणी आदरणीय काळखैर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सर्व नातेवाईक काळखैर परिवारातील सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय कल्याण तथा वैभव उत्तमराव काळखैर, हर्षवर्धन कल्याण काळखैर, आशुतोष कल्याण काळखैर आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे सर्व संपूर्ण आप्तेष्ट या ठिकाणी आदरणीय वाकोड साहेब उपस्थित आहेत, आदरणीय विनोद झटके या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व धम्म उपासक उपासिका आपल्या सर्वांना मी या ठिकाणी मंगलमैत्री पुणे जयहिंद करतो। एकदा जयहिंद करा मला जोरात। या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी काळखैर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी शानदार बाबासाहेबांच्या आदर्शवादी विचारांची प्रेरणा घेऊन आणि धार्मिक संस्कार विधी हा कसा असावा, एकदम आदर्शवादी असावा म्हणून साहेबांनी मला जवळजवळ 15-20 दिवसाच्या अगोदर फोन केला होता की सर आपल्याला सकाळी 12च्या आतमध्ये हा शानदार असा परित्रण पाठ धम्म प्रवचन आणि स्नेहभोजन परित्रण पाठ आपल्या या ठिकाणी ठेवायचा आहे आणि तुमच्या हस्ते हा कार्यक्रम झाला तर खूप बेस्ट राहील। तर त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली, मी त्यांना या ठिकाणी सर्वप्रथम धन्यवाद देतो, त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि डॉक्टर पूजा ताईचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो। आणि सर्वप्रथम भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार विधीनुसार या ठिकाणी आदेशांची पूजा होईल आणि त्यानंतर आपण या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी आपण विधी या ठिकाणी आपण हा पार पाडूया। आणि आजच्या या धम्मप्रवचन बुद्धपूजा या कार्यक्रमाच्या निमित्त आपण ह्या वधूला आपण या ठिकाणी शुभेच्छा देणार आहोत। या विधीच्या माध्यमातून आपण सर्वांनी शांततेने सहकार्य करायचं आहे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। सर्वत्र या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा सर्व साधुकार द्या तीनदा
साधु 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 नमामि धम्मं नमामि संघं नमामि. ज्यांचा विवाह उद्या मोठ्या जल्लोषामध्ये साजरा होणार आहे, मोठ्या थाटावाटामध्ये साजरा होणार आहे, आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या उपस्थितीमध्ये अशा उपासिका डॉक्टर पूजा MBBS MB मी यांना विनंती करतो की आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी त्यांना विनंती करतो. ते बनती ठेवा त्याच्यामध्ये आता अगरबत्ती ठेवून द्या बघा. हां, फोटो त्याला खिळ आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो धागा तरी थोडा पाठवा, वरचा धागा थोडा एकदम क्लिअर येईल. काही फक्त हातला फक्त हातला त्यांच्या कल्याणपूर्व या शानदार निवासस्थानी उपासिका डॉक्टर पूजा यांचा जो उद्या विवाह संस्कार विधी संपन्न होणार आहे, तर त्या विवाह संस्कार विधीच्या अगोदर या ठिकाणी धम्मप्रवचन बुद्धपूजा परित्राण पाठ आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. तर यासाठी उपस्थित नातेवाईक आप्तेष्ट कल्याण आयुष्यमान कल्याण तथा वैभव उत्तमराव काळकर साहेबांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी पुष्प अर्पण करायची विनंती करतो. या ठिकाणी मी वधूला विनंती करतो, वधूला की त्यांनी या ठिकाणी या धम्मपीठावर वातावरण सुगंधमय आणि प्रकाशन करायचं आहे. अगरबत्ती आणि मेणबत्ती प्रज्वलित करून हां त्याच्यामध्ये बसायचं आणि अशी विनंती करतो. या ठिकाणी दादा फोटो घेऊ बस मिनिट जाऊ पुष्प अर्पण करा आणि बसा वंदन करा दोघांनी हात जोडा. या ठिकाणी थोडंसं तुम्ही पुढे आदरणीय ॲडव्होकेट अविनाश कोंडेबा गायकवाड आले का सर? आदरणीय आयुष्यमान ॲडव्होकेट रंजना शामराव सपकाळे ताई, काकी थांबा एक मिनिट, हप्ता जोडून घ्यायला लागेल थोडंसं इकडे पुढे. हां, आदरणीय ॲडव्होकेट छायाताई सुधीताई आल्या आणि आदरणीय ॲडव्होकेट आशुतोष कल्याण काळखे आले कसं फोटो हात जोडून हां नाव आहे मी पाठीमागे ज्या उपासिका आमच्या या बसा या ताई चालेल या तुला म्हणतो या
कुणी आणि आपण त्यांना भरभरून आशीर्वाद त्या ठिकाणी पाम वॉटर रिसॉर्ट रोशन पेट्रोल समोर कल्याण मोबाईल या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहणार आहेत. तर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात ही भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार विद्युत या ठिकाणी मी करतो. आपण सर्वांनी हात जोडायची अशी विनंती करतो. म्हणजे पुढे तुम्हाला हे करता येईल बंधन बुद्धं नमामि वंदन करा. धम्मं नमामि वंदन करा. संघं नमामि उभे राहा. हात उभा. माझ्या पाठीमागे बोलायचं आहे सर्वांनी. आपण सुद्धा बौद्धाच्या पाठीमागे आपण बोलायचं. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. बोला. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सुरामेरयम जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि.
ज्या महामानवानं संपूर्ण जगाचं कल्याण केलं आपल्या शब्दाची बुद्ध पूजा आपण करणार आहोत. वर्णगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेण नेनं कुयेन मेतेन लभाभिमुखं पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा यादि विनाशभावं घनसारपदितेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्भूतं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनंत गुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मच्च संगं सुगततनुभवा धातु गभ्ये लंकाय जम्बूदीपे तिदसपूर्वरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशलोमादि धातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वंदामि चेत्यं सब्ब ठानेषु प्रतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा. भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर पुष्पार्पण करा, वंदन करा, वंदन करा, पुष्प द्या आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणला आणि आज त्यांच्यामुळे आपल्याला चांगले दिवस आलेले आहेत. त्यांनी जगामध्ये आदर्श अशी राज्यघटना दिली. तर अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण आपण या गाथेतून करणार आहोत. सकल विजं विधुरयानं देवरूपं सुजीवं निर्मलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुप्यम विरत राज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूष तु भीमराज सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन उदारा भगवंता आमचा करा भक्त काजा चौदार संगरी शस्त्रधरिता करी कांपलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्णस्फुती जाडिता उजाडी लागतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास भीमराजा. डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर पुष्पार्पण करा, त्यांना वंदन करा. संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोक विदु अनुत्तरो पुरीसदंभ सारथी सत्ता देव मनुष्यान बुद्धो भगवाती बुद्ध याव जीवितं पर्यंतं शरणं गच्छामि. एत बुद्ध अतीतात एत बुद्ध अनागता पचुपन्ना ते बुद्धां वंदामि सर्वदा नत्ति मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलं उत्तमगेन वद्यः आदपंसुवर्तमं बुद्धे परितोषो बुद्धो कमतुतं ममं यो सन्निसिन्नो वर्गोधि मुले मानं ससेन मान्ति विजयत्वा संबोधि मागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोत्तं प्रणमामि बुद्धं. स्वाखातो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको ये बसिको उपनायको पच्यतं वेदी तब्बो वियुहिति धम्मया जीवितं सर्यन्तं धम्मया जीवितं सर्यन्तं पच्छामि. एत धम्म अतीतात एत धम्म अनागता पचुपन्ना ते धम्मं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं गय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलं उत्तमकेन वन्देह धम्मच्च द्विधं वरं धम्मे फलितो दोषो धम्मो कमतुतं ममं ये किंचि रत्नलोके विचेति विदापुतु रत्नं धम्म समग्नति तस्मात् सूति भवन्तु मे अठांगिको अर्यपतो जनानं मुक्तपवेशा उजगमग्गो धम्मो अयं संति करो पनितो निया निकोतं प्रणमामि धम्मं. संगवंदना. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजिपटिपन्नो भगवतो सावक संगो व्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो स्वामीजीपटिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अट्टपुरुष पुग्गला यद् भगवतो सावक संगो आहुनेय पाहुनेय दक्षिणेय अनुत्तरं प्रिय केतं लोकसाति संगयाव जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि.
एक संघ अतीतात एक संघ अनागता पचुपन्नाते संघां वंदामि सबदा नत्ति मे शरणंगयं संगो मे शरणंगवरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमंगलं उत्तमकेन वन्देह संगच्छ त्रिविधोत्तमं संगे एकलितो दोषो संगो कमतुत्तमं ये किंची रत्न लोके विजिति विदापुथु रत्नं संग समंगति तस्मा सोति भवन्तु मे संगो विशुद्धो वर्धकिनेयो संतीन्द्रियो सब मल्लप्पयिनो गुणे इने की सामिची पत्ती अनास ओतं प्रणमामि संगं धम्मपालन करता सब पापस करणं कुशलस उपसंपदा सचित परियोदपन येतं बुधान शासनं धम्मचरे सुचरितं रतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमित न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपमि सुत्वान धम्म कायेन पसति सबे धम्मधर होती यो च नपमि अपमज्जति। यानंतर परिधान पाठ या ठिकाणी येतो। आपल्या धर्मामध्ये जे जे विधी होतात त्या विधीमध्ये परिधान पाठ हा खूप महत्त्वाचा आपला विधी आहे। या विधीमुळे आपल्या सर्वांचं मंगल होते। विपत्ती पट्टी विहाय सब संपत्ती सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायकं सबे दुःखा विनाशाय भवे निपान संतिके बनते अनुग्रहं कृत्वा पैतं वृद्धमंगलं समन्ता चक्रवालेषु अनागच्छन्तु देवता सधम्म मुनिराजस्य तुनन्तु सद्गमोकदं धम्मसवंकालो अयं वदन्ता धम्मसवंकालो अयं वदन्ता धम्मसवंकालो अयं वदन्ता ये संता संत चित्ता तिसनं सरणा एतं लोकं करेवा भूमा भूमात देवा गुणगण गहन व्यावता सबकालं येते आयुंता देवा वरकनकमये मेरु राजे वसंतो संतो संतोषयतु मुनिवर वचनं सोतु मग्ग सुमग्ग सभ्येषु चक्रवालेषु एका देवच ब्रह्मणो यमे कत्तं कुयं सब संपत्ति साधनं सभ्येतं अनुमोदित्वा समग्गा शासनरता प्रमादरेता होतु आरकासु विषेतो शासनपिच लोकस उरडी भवतु सबदा शासनपिच लोकस देवा रक्तंतु सबदा सद्वी सुखी होन्तु सभ्ये परिवारे हि रत्नो अनिद्या सुमना होतु स सभ्ये यातिभि राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमरतो वा अगितो वा उदतो वा पिशाचतो वा कानगतो वा कंकटतो वा नक्कतो वा जनपद रोगतो वा सतो वा असंडितो वा असपुरिस्तो वा चंड हत्ती अस्य मिवगोन कुक्कर आई विचिक मरिसप्प दिप्पी अच्छकरस गेस रक्कम साधी नाना भयतो वा नाना रगतो का नाना रोगतो वा नाना उपतो वा सभ्य आरक्क गणहंतु समय साधु करने तिंदा साधु 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 भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा सोति भवन्तु ते इच्छितं पतितं तुयं किप्पमेव समीजतु सभ्ये पुरन्तु चित्त संकप्पा चन्नो पन्नो रसोयता आयुरारोग्य संपत्ति सब संपत्ति मेवत ततो निबान संपत्ति इमिराते समीजतु। साधु कर दिया साधु साधु साधु। उद्याची जी भावी वधू आहे उपासिका डॉक्टर पूजा आणि उपासक डॉक्टर निखिल यांचा शानदार असा सोहळा त्या ठिकाणी पाठवण रिसॉर्टला पार पाडणार आहे। आपण भरभरून त्यांना आशीर्वाद देणार आहे। आणि आजच्या या धम्म प्रवचनाच्या निमित्तानं बुद्धपूजा परिधान पाठाच्या निमित्तानं या ठिकाणी डॉक्टर पूजा ताईला या ठिकाणी भरभरून शुभेच्छा देतो आणि काळकई परिवाराला या ठिकाणी शुभेच्छा देतो। बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रतापानं या संपूर्ण परिवाराचं मंगल हो, यांचं कल्याण हो आणि यांना चांगल्या प्रकारे यांची चांगल्या प्रकारची आर्थिक भरभराट हो आणि धम्माच्या मार्गाने यांना चांगल्या प्रकारची ऊर्जा प्राप्त हो अशी मंगलकामना मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि पूजाताईचं या ठिकाणी मी भारतीय बौद्ध महासभा सिंहूर शाखेचा अध्यक्ष या नात्याने बौद्धाच्या नात्याने मी ताईचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि उद्याच्या भव्य अशा विवाह सोहळ्यासाठी मी ताईला भरभरून शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं सर्व सुखी हो, सर्वांचं कल्याण हो, सर्व प्राणी मात्रांचं कल्याण हो अशी मंगलकामना मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि शेवटची सर्वज्ञ गाथा
त्या ठिकाणी मी येतो. सर्वांनी हात जोडा. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेन होतु मे जय मंगलम. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेन होतु मे जय मंगलम. नथी मे शरणं अय्यं संगो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेन होतु मे जय मंगलम. साधु साधु साधु. पंचप्रणाम करा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. या ठिकाणी आदरणीय काळके साहेबांनी मला आजचा हा धम्मप्रवचन परित्राण पाठ बुद्धपूजा विधी पार पाडण्याची संधी दिली. मी या ठिकाणी साहेबांना धन्यवाद देतो. काळके परिवाराला धन्यवाद देतो. पुनशा आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्व सुखी राहो अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो, मंगलकामना व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. थांबा एक मिनिट. ओके. सप्रम जय भीम. सगळ्यात प्रथम मी आजच्या सत्कारमूर्तीच म्हणूया, ज्यांच्या हळदीच्या कार्यक्रमाला आपण जमलो आहोत, त्या आमची माझी भाची पूजा काळके. आपण स्टेजवर या, उसको ले लो स्टेज पर, उसको शूट करो स्टेज पर आकर. जरा एक वेळ क्लॅप द्या स्टेजवर. व्हेरी नाईस. हिंदी सॉन्ग पेश करते तुमच्या समोर. आवडलं तर लाईक करा. चला हूँ मैं गली गली बाहर की, बस एक छाँव जुल्फ की, बस एक निगाह
सलाम की, यही तो बात हो रही है काम की। कोई तो मुड़ के देख ले इस तरफ, कोई नजर तो होगी वे नाम की। पुकारता चला हूँ मैं गली गली बाहर की, बस एक शाम जुल्फ की, बस एक निगाह प्यार की। पुकारता चला हूँ मैं। उतर के आ गई जमीन पे, यही रही लगन तो ए दिल जवान, असर भी हो रहेगा हसीन से। पुकारता चला हूँ मैं गली गली बाहर की, बस एक शाम जुल्फ की, बस एक निगाह प्यार की। पुकारता चला हूँ मैं। कोई मिले जो रोक ले पुकार के, यूं ही जरा बढ़ा के हाथ प्यार से, इधर भी फेंक दे अदाएं एक गली, गुजर चली है यूं ही बहार के। पुकारता चला हूँ मैं गली गली बहार की, बस एक शाम जुल्फ की, बस एक नजर शाम की। पुकारता चला हूँ मैं। आनंदाचा दिवस आहे, आमच्या भाचीला हळद आहे, अतिशय आनंदाचा दिवस आहे। आणि गाणं गाताना माझा एक डोळा हसत होता आणि एक डोळा फार रडत होता, कारण की आमच्या घरातला एक गायचा बादशाह आमच्याला सोडून गेलेला 25 डिसेंबरला, तो असता तर आज इथलं वातावरण वेगळंच असतं। आय मिस यू मनोज, थँक्यू। मुसाफिर हूँ यारो, ना घरी है ना ठिकाना, मुसाफिर हूँ यारो, ना घरी है ना ठिकाना।
जुड़ गई मैं मुड़ा तो साथ साथ राह उड़ गई हवा के पैरों पर मेरा आशियाना हो मुसाफिर हूँ यारो ना घर है ना ठिकाना मुझे चलते जाना है बस चलते जाना हॅलो या ठिकाणी आदरणीय राजू सपकाळे साहेबांनी मनमुराद असं या ठिकाणी गीत आपल्या सर्वांसमोर सादर केलं होतं. त्यांच्यासाठी एका जोरदार टाळी जाऊ द्या. अभिनंदन सर, तुमचा आवाज छान आहे, तुमच्या आवाजामध्ये गोडवा आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांना मनमुराद असा आनंद या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. उद्या आपल्या सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या आशीर्वादानं उपासिका डॉक्टर पूजा MBBS आयुष्यमान शोभना व आयुष्यमान चंद्रसेन उत्तमराव काळखे यांची सुकन्या आणि आदरणीय उपासक डॉक्टर निखिल MBBS अशी शानदार जोडी आहे. या शानदार जोडीचा साक्षगंध संस्कार विधी सुद्धा शानदार झाला होता आणि तो विधी माझ्या हस्ते त्या ठिकाणी पार पाडला होता आणि आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित होता. आणि उद्याही आपल्याला सर्वांना जास्तीत जास्त संख्येनं ह्या वधूवरांना उद्याच्या वधूवरांना आपल्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी भरभरून शुभाशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायचं आहे. आलेल्या सर्व धम्म उपासक उपासिकांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि उद्याच्या भावी वधू डॉक्टर यांचे मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आपण सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये या डॉक्टरांचा स्वागत करायचं आहे. या ठिकाणी मी साहेबांना पुन्हा विनंती करतो की आपण आपल्या मधुर अशा गाण्यानं या ठिकाणी एकदा सुरुवात करावी आणि आज 12 वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या नियमानुसार धार्मिक संस्कार विधीनुसार आदरणीय काळकर साहेबांनी बाबासाहेबांच्या आदर्शवादी विचारांची प्रेरणा घेऊन आपल्या धर्मामध्ये आपण हळदीचे कार्यक्रम नाकारलेले आहे. केंद्र पातळीवरती राज्य पातळीवरती आज आपण बघतो की डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर बाबासाहेबांचे नातू आज संपूर्ण देशभर जनतावर जसा धर्माचा प्रचार प्रसार करतायत. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा आणि गेल्या 45 वर्षापासून सातत्यानं धर्माचा प्रचार प्रसार गतिमान करणारे आदरणीय मीराताई आंबेडकर ह्या सुद्धा अगदी गतिमान असं काम करतात. आता सध्या त्यांची तब्येत ठीक नसते म्हणून डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांकडे सूत्र आलेले आहे. आपल्या धर्मामध्ये आपण खरोखर 15 दिवसाच्या अगोदर साहेबांनी मला फोन केला की सर आपण या ठिकाणी हळदीचा कार्यक्रमाला जरा थोडा आपण महत्त्व कमी देऊया आणि आपण त्या ठिकाणी धम्मप्रवचन असा कार्यक्रम असला तर आपण त्या ठिकाणी बुद्धपूजा ठेवा, धम्मप्रवचन ठेवा, असे कार्यक्रम त्या ठिकाणी सूत्रपठण कार्यक्रम आपण ठेवला पाहिजे.
तर त्यांनी खरोखर धम्माचं तंतोतंत पालन केलं. मी या ठिकाणी संपूर्ण काळखैर परिवाराचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खरोखर त्याचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. तर मी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या मधुर अशा गाण्यानं या ठिकाणी सुरुवात करावी आणि आपल्यामध्ये जे उपासक उपासिका समोर बसले असतील त्यांनी कृपया त्यांच्यामध्ये असलेले गुण या ठिकाणी आपण व्यक्त करायचं आहे. एखाद्याला जर चांगलं गीत येत असेल तर त्यांनी या ठिकाणी गीत गायचं आहे आणि ज्यांना शुभेच्छा द्यायच्या असेल त्यांनी शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी द्यायचा आहे. असाच हा जल्लोष आपण या ठिकाणी सुरू ठेवूया आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी स्नेहभोजनाला सुद्धा सुरुवात होणार आहे. या ठिकाणी भावी वधूवरांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो डॉक्टरांचं आणि उद्या असाच उत्साह आपला कायम ठेवून जास्तीत जास्त आपण सर्व उपासक आणि उपासिकांनी त्या ठिकाणी येऊन आपण भरभरून आशीर्वाद द्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. साहेबांना विनंती करतो की सर आपण धम्मपीठाकडे यावं आणि असंच एक सुमधुर गीत या ठिकाणी गाऊन आमच्या या सर्व उपासक आणि उपासिकांना आपण या ठिकाणी मंत्रमुग्ध करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या गीताने व्हायला पाहिजे होती. चलो जहाँ जागे वही सवेरा है. मी आपल्या समोर प्रथम नमो गौतमा हे गीत विदाउट म्युझिक गातोय, विदाउट साजिंदे गातोय म्हणण्यापेक्षा पेश करतोय. शांती दूताच्या वैभवशाली जाऊया आश्रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा. भगवान गौतम बुद्ध यांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्या समाजाप्रती अगणित उपकार आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने पुढे चालतोय मी. तथागताची तत्व प्रणाली आचरण्याची मुभा मिळाली. जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा. प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा. करू बुद्धमय उभ्या धरेला बेतमनीचा नेत हिरेला. रम्य चंद्रमा आज उदेला इथेच थोडे रमा इथेच थोडे रमा. प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा. जय भीम सगळ्यांचे मित्रमैत्रिणींनो आणि माझे सहकारी नातेवाईक. मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो की आमचे दाजी अर्थात माझे बहिणीचे मिस्टर चंद्रसेन काळखेर यांनी जो हा पायंडा पाडलेला आहे की हळदीच्या कार्यक्रमाला दिंगडदंगा करायचा नाही, नाचायचं नाही आणि एक अशोभनीय वर्तन करायचं नाही. बाबासाहेबांच्या अगदी बाबासाहेबांनी जे आम्हाला रस्ता दाखवला आहे त्या रस्त्यावरती चालायचं, त्या रस्त्यानेच चालायचं आणि शेवटपर्यंत बाबासाहेबांचे विचार बदलायचे नाही. बाबासाहेबांच्याच विचाराने पुढे जायचं. त्याच विचाराने ते आज चंद्रसेन आणि आमची बहीण शोभना काळखेर यांनी आपला हा संसाराचा गाडा ओढलेला आहे. त्या संसाराच्या गाड्यामध्ये निष्पन्नही चांगले झालेलं आहे. आज आमची भाशी ही डोळ्यांची डॉक्टर आहेत. MBBS केल्यानंतर तिने MS केलेलं आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आमची भाची ही आज MS झालेली आहे. तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे दोघांची आजोबा आज जिवंत नाही आहेत. दोघं आजोबा जिवंत नाहीत. दोघं आजोबा जिवंत नाहीत
एक म्हणजे माझे वडील शामराव नामदेव सुरकाळे आणि एक तिचे आजोबा म्हणजे चंद्रसेन यांचे वडील उत्तमराव काळखेर. आज ह्या जगात दोघंही नाहीये. दोघंही तिची MS पदवी बघायला नाहीये. ही फार खरं म्हणजे दुःखाची गोष्ट आहे. कारण की दोघांनी तिला सांगितलं तर बेटा डॉक्टर बनू नको, नुसती डॉक्टर बनू नको, सर्जन बनू नको, त्याच्याही पुढे जा. आणि आमच्या भाजीने ते करून दाखवले. आम्हाला खरोखर दोघांना म्हणजे काळखेर परिवाराला आणि सकाळी परिवाराला अभिमानाची गोष्ट आहे. आणि तिने खरं म्हणजे MS होऊन आमच्यावर उपकारच केलेले आहेत. कारण की आमची थोडी कॉलर टाईट झालेली आहे. ह्या तर हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला आम्हाला आमच्या भाषेला आशीर्वाद द्यायचे आहेत. त्या आशीर्वादासाठी मी चंद्रसेन काळखेर यांना, आमचे जे दाजी आहेत त्यांना बोलवतो. आणि आमची बहीण शोभना काळखेर या स्टेट बँकेत असतात. ते इन्शुरन्स मधनं प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. या आणि माझ्यापासूनच मी आशीर्वादाला सुरुवात करतो. रूढी नाही केल्या तरी चालतात नातेवाईकांमध्ये, पण एक प्रेमाचा ओलावा असतो आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून ते करा, आम्ही करतो. पण ह्याही रूढी हळूहळू मला वाटतं बंद व्हायला पाहिजे. ह्याही रूढी ज्या आहेत, आशीर्वाद आपला ठीक आहे पण चालतंय आता हल्ली, तर आम्ही प्रेमाचं प्रतीक म्हणून विवाहपूर्व संगीत संध्या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्व काळखेर परिवारातील सर्व आप्तेष्ट, सर्व धम्म उपासक उपासिका या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, सर्वांचं अभिनंदन करतो. आणि उद्याच्या वधू ह्या बाबासाहेबांच्या आदर्शवादी विचारांची प्रेरणा घेऊन जसे आपल्या समाजातून चांगल्या प्रकारचे इंजिनियर झाले पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजे, कलेक्टर झाले पाहिजे, अशा प्रकारे या उपासिकेने MS पदवी या ठिकाणी संपादन केली आहे. किती अभिमानास्पद आपल्या समाजामध्ये ही कौतुकास्पद बाब आहे. आणि या ताईचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आणि उद्याचे वर सुद्धा डॉक्टर निखिल हे सुद्धा MBBS आहे. खरोखर ही खूप अभिमानास्पद गोष्ट आपल्या समाजासाठी आहे. अशा प्रकारे आपल्या मुलामुलींनी सुद्धा यांचा आदर्श घेऊन एक समाज जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण केला पाहिजे. ही ताई डॉक्टर पूजा MS नेत्ररोगतज्ञ आहेत आणि डॉक्टर निखिल MBBS आहेत. खरोखर यांचं पुढील भावी आयुष्य आहे हे खरोखर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्यांच्या भावी जीवनातील सर्व इच्छा आशा आकांक्षा पूर्ण होत बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रतापानं यांचा मंगल हो अशी मंगल कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आता साहेबांनी त्यांच्या आई वडिलांचा सुद्धा परिचय करून दिला. त्यांचे वधूचे वडील सुद्धा इन्शुरन्स कंपनीमध्ये चांगल्या प्रकारचे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि आई सुद्धा स्टेट बँकेमध्ये चांगल्या हुद्द्यावरती त्या कार्यरत आहेत. अशा प्रकारचं हे आदर्शवत कुटुंब आहे. या कुटुंबानं चांगल्या प्रकारची मुलगी घडवली आणि चांगल्या प्रकारची नेत्ररोग तज्ञ या ठिकाणी केली आणि खरोखर ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्वांची सेवा करणार आहे. आणि उद्या आपण तिला भरभरून त्या ठिकाणी आशीर्वाद देणार आहोत. तर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय संजय दणके गुरुजी यांना की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहे. शुभेच्छा. तोपर्यंत आपला थोड्या वेळामध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होणार आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायसाठी 2 मिनिटं या पुढे शुभेच्छा द्यायच्या आपण.
महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने आज आपण हा आनंदाचा सोहळा पाहत आहोत. हा आनंदाचा सोहळा संपन्न होत आहे. आज हा संगीत संध्या असा हा कार्यक्रम आहे. हा काही शुभेच्छा समारंभ वगैरे नाही आहे, परंतु तरीसुद्धा ह्या नवतारिकेला, नियोजित नवतारिकेला आपण सर्व भरभरून शुभेच्छा देत आहोत, देणार आहोत, आशीर्वाद देणार आहोत आणि तिच्या पुढील जीवनासाठी, पुढील आयुष्यासाठी मी ह्या नवदाम्पत्यांना, होऊ घातलेल्या नवदाम्पत्यांना माझ्या झुणके परिवारातर्फे भरभरून अशा शुभेच्छा देतो, शुभ आशीर्वाद देतो. पुढील ह्यांचं जीवन हे उज्ज्वल, यशस्वी आणि धनधान्य संपन्न हो, हीच माझ्या परिवारातर्फे माझ्याकडनं भरभरून अशी शुभेच्छा मी त्यांना देतो. जय भीम, धन्यवाद. पाठीमागच्या उपासकांना मी विनंती करतो की ज्यांना शुभेच्छा द्यायची असेल त्यांनी पुढे यायचं अशी विनंती करतो. या ठिकाणी हा जल्लोषमय असा संगीत संध्या सोहळा कार्यक्रम या ठिकाणी ह्या भावी वधूवरांना त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं आपण त्या ठिकाणी त्या हॉलमध्ये आपण उपस्थित राहायचं आहे आणि त्या विवाह संस्कार विधीची आपण त्या ठिकाणी शोभा वाढवायची आहे अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. पाठीमागे वानखडे सर आहे, ITI इन्स्ट्रक्टर, बरोबर. कोणते वानखडे सर आहे? ज्यांना गीत गायचं असेल त्यांनी पुढे यायचं आहे या मंचावरती मी आपल्याला विनंती करतो. मुलीचे समोर बघा, काय येत आहे का? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आपण जे आहोत ते डॉक्टर बाबासाहेबांच्या कृपेमुळे आहोत. जे काही आहे आपल्याकडे ते सगळं बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आहे. आणि आताच जो व्यक्ती चालेल थोडं जवळ त्याचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. जसा हा काळखेर परिवाराचा उत्कर्ष अगदी शून्यातून इथपर्यंत झालेला आहे. आज या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे, मंथन सुरू झालेले आहे की आंबेडकरी समाजाची प्रगती कशामुळे झाली, कशामुळे होते आहे. हा एक चर्चेचा विषय सुरू झालेला आहे. केवळ महाराष्ट्रभर नाही, भारतभर. आणि त्याचं विश्लेषण लंडन मधून संग्राम पाटील नावाचा एक डॉक्टर करतो की का प्रगती झालेली आहे आणि तो पटवून देतो. त्याच्यामुळे बाबासाहेब हे ग्लोबल झालेले आहे. आपला विचार ज्यांना आपण बाबासाहेब हा विचार आपण स्वीकारला, अंगीकारला आणि त्या मार्गाने आपण चालत राहिलो, तो विचार आता ग्लोबल झालेला आहे, तो जागतिक झालेला आहे. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये अगोदर पासूनच बाबासाहेब आंबेडकरांना विश्वरत्न म्हणून संबोधत होते. आणि आज ते खऱ्या अर्थानं खरं ठरत आहे.
बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आपण सगळे आहोत, याच मार्गाने पुढे चालत राहू. मी या आजच्या या प्रसंगी डॉक्टर पूजा यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे नितळ स्वच्छ असं फुलत जावं आणि या ज्या तऱ्हेने काळखेर परिवाराचं तिनं इथपर्यंत येऊन नावलौकिक केलं, तसंच ज्या परिवारात ती जाणार आहे त्या परिवाराचं सुद्धा नावलौकिक करून दोन्ही माहेरचं आणि सासरचं नावलौकिक करेल अशी मला पूर्ण खात्री आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. महाकारुणिक सम्यक समृद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. उद्या ज्यांचा मंगल परिणय होणार आहे त्या नियोजित वधू डॉक्टर पूजा यांना शुभेच्छा देतो व एक गाणं सादर करण्याचा प्रयत्न करतो. महाकवी वामन पाटील यांचं गाणं. चांदण्याची छाया कापराची गाया, चांदण्याची छाया कापराची गाया, माऊलीची माया होता माझ भीमराया, माऊलीची माया होता माझ भीमराया, माऊलीची माया होता माझ भीमराया. चांदण्याची छाया कापराची गाया, चांदण्याची छाया कापराची गाया, माऊलीची माया होता माझ भीमराया, माऊलीची माया होता माझ भीमराया, माऊलीची माया होता माझ भीमराया. माई परी चिल्या पिल्यावरी, माई परी चिल्या पिल्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा, लोपली निराशा, लोपली निराशा, लोपली निराशा, लोपली निराशा. 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी, 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी, विकासाचा पाया होता माझा भीम, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया.
रामकुंडावरी झुंज दिली खरी, रामकुंडावरी दगड गोटे खाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. सांडण्याची छाया कापराची काया, सांडण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. थँक्यू. साहेबांनी आपल्या सर्वांसमोर सादर केलं. एकदा त्यांच्यानी जोरदार टाळी होऊन द्या. कारण बाबासाहेबांनी जगामध्ये अनेक क्रांत्या झाल्या, जगामध्ये थोडा खूप शानदार हळदीच्या कार्यक्रमाला डायव्हर्ट करण्यासाठी आणि हळूहळू मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. कोणाला तरी सरदार साहेबांनी विनंती करतो, गीत जर काढलं असेल तर कृपया यायचं आहे आणि असंच गीत हे गीत आपण होऊन जाऊ दे अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. यापुढे सरदार साहेब. संभाले हुए मनता ओ जीवन ताल में भटक रहा तेरा हंसा, ओ देर से लहरों में कमल संभाले हुए मनता, ओ जीवन ताल में भटक रहा तेरा
तो आमचा भाचा आनंद फुले आलेला आहे. साखळ दंड कड तुटले ते ठोकताच दंड पायातील साखळ दंड कडात तुटले तू ठोकताच दंड झाले तुला मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे झाली कोटी पुढे भीमा तुझ्या जन्मामुळे वृक्ष होताच होत समाज हिरवी पाने तयालाच आज जय वृक्ष होताच होता समाज हिरवी हिरवी पाने तयालाच आज अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे उतरली कोटी पुढे भीमा तुझ्या जन्मामुळे वामनाचे होते आज तुळे जगताशी प्रेमाचे नाते वामनाचे होते आज पुढे जगताशी प्रेमाचे नाते बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे उतरली गोटी मुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उतरली गोटी पुढे भीमा तुझ्या जन्मामुळे गोटी पुढे भीमा तुझ्या जन्मामुळे. जय भीम जय भीम जय भीम. ओके काका समोर. इथं बघा इथं होल्ड होल्ड व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ कॅमेरामध्ये बघा.
त्याला हॅलो 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 यम्मा 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 एक खूबसूरत समा बस आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ बस आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ यम्मा 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 ये खूबसूरत समा बस आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ बस आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ तब क्या हो जाए किसको खबर आना चले झूम कर कब क्या हो किसको खबर कब का हो किसको खबर आना चला झूम कर सफर पर हम सफर है यम्मा 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 खूबसूरत समा आज की जिंदगी है यहाँ तुम कहाँ हम कहाँ यम्मा 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 है खूबसूरत समा कल है नहीं जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ
कल हम कहाँ तुम कहाँ हो रह जाए याद मर हुआ कल हम कहाँ तुम कहाँ यम्मा 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 क्या खूबसूरत समा बस आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ अरे बस आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ त्याची जी गाजलेली गाणी आहेत ऑर्केस्ट्रामध्ये त्यात एक गाणं गाणं सर्वजण परिचित आहे आम्ही प्रयत्न करतोय आमच्या भावाच्या आवाजात एक आगळं वळण होतं पण आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या बोलण्याला आता मी मानलं आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या बोलण्याला आता मी मानलं शेजारची ही काळी मैना लागली डोलायला जवळ नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला जवळ नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला काय सांगू तुला या दोघांची गोष्ट इथे कळाली स्पष्ट काय सांगू तुला या दोघांची गोष्ट इथे मी कळाली स्पष्ट पाहून मोका महिन्याचा झोका पाहून मोका महिन्याचा झोका लागतोय झुलायला कसा लागतोय झुलायला नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला तोवर नव्हती महिनेला जोडी खायला देताना नाक तोंड मोडी तोवर नव्हती महिनेला जोडी खायला देताना नाक तोंड मोडी राघुला पाहून नाचून जाऊन राघुला पाहून नाचून जाऊन डाळिंब सोलायला लागली डाळिंब सोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला पोपट माझा घालतोय शिड महिन्याची तिकडं वैतळ माळा पोपट माझा घालतोय शिड महिन्याची तिकडं वैतळ तळा संधीती पाहून जातो धावून संधीती पाहून जातो धावून पिंजरा खोलायला पिंजरा खोलायला जवा
नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला मी आपल्या सर्वांचं कामगिरी परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि त्यांनी देव बोलले समोर बघा.